सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाचे विस्तार व पद नियुक्ती समारंभ। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय कल्याणजी आखाडे साहेब, आमदार माननीय श्री इंद्रिसभाई नायकवडी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे सर, श्री विष्णू माने साहेब, माननीय आकाश माने दादा यांच्या नेतृत्वाखाली मिरज कुपवाड येथील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी माननीय श्री सागरदादा माने प्रदेश सरचिटणीस ओबीसी विभाग व विविक सेलच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागातील मिरज तसेच कुपवाड येथील पद नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यामध्ये माननीय श्री मोहम्मद हुसेन जेनुरशाह भंडारी यांची मिरज शहर उपाध्यक्षपदी निवड झाली। तसेच श्री महेश प्रभाकर लोहार यांची कुपवाड शहर अध्यक्षपदी, माननीय श्री महबूब दावत हवालदार यांची कुपवाड शहर काँग्रेस कार्याध्यक्षपदी, श्री राहुल गोपीनाथ धोकरे यांची कुपवाड शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली। सदर नियुक्ती सोहळ्यात माननीय श्री अमोल धोत्रे साहेब सांगली शहर जिल्हा अध्यक्ष ओबीसी विभाग, श्री विकास जाधव सांगली शहर कार्याध्यक्ष समेत अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।